बस थांबवा आता। या घरात ना अनेक गोष्टी पाहिल्या, फक्त एवढंच बघायचं राहिलं होतं। भरल्या पानावर माझीच मुलं कशी भांडतायत ते बघायचं राहिलं होतं, तेही आज बघितलं। डोळ्याचं पारणं फुटलं माझ्या। हात टेकले बाबा तुम्हा लोकांसमोर, हात टेकले। भांडू नका, हात जोडते मी। नाही, हे सगळं माझ्या पानात वाढलेल्या गोष्टींवरून सुरू आहे ना? नकोय, जेवायलाच नकोय मला। तुमची ही भांडणं पाहून पोट भरलं माझं। नको काही। लक्ष्मी, अशी भरल्या ताटावरून उठून नको ग जाऊस। प्रश्न माझ्या जेवणाचा नाहीये। तुम्हाला कसं कळत नाही? मुख्य प्रश्न हा आहे की आपल्या घराचे 2 भाग झाले, 2 गट पडले। नाही, मुलं हा चुकीचा विचार करतच होते आणि त्यात आता तुम्ही त्या गोष्टीला दुजोरा द्यायला लागलात, म्हणून आज तुमच्या पानातली अर्धी पोळी सुद्धा तुम्हाला मला देता आली नाहीये। मला कळत नाहीये, नात्यांपेक्षा पैसा तुमच्यासाठी पण कधीपासून इतका महत्वाचा झाला? आहेच लक्ष्मी, पैसा नात्यांपेक्षा महत्वाचा आहेच। अगं म्हणूनच तर सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झालेत। आणि म्हणूनच तुझ्या सख्ख्या मुलाने तुझ्या ताटातली अर्धी पोळी काढून घेतली। दुर्दैवाने ही गोष्ट मला जरा उशिरा समजली। जेव्हा वेळ होता तेव्हा कळलं असतं ना, तर खूप पैसा जमा केला असता। जेव्हा हाताशी वेळ होता तेव्हा पैशांच्या मागे नाही धावलो मी, नाती महत्वाची समजली। जर पैसा जमा केला असता ना, तर आतापर्यंत आपलं लक्ष्मी निवास कधीच झालं असतं ग। 3-3 मजली। प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम, स्वतंत्र बाथरूम आणि जी हवी आहे ना प्रत्येकाला प्रायव्हसी, तीही मिळाली असती। पण नाही केलं मी तसं, आणि म्हणूनच आज या वयात घराचे 2 भाग झालेले पाहावे लागले मला। म्हणूनच इच्छा असूनही माझ्या ताटातली अर्धी पोळी मी नाही देऊ शकलो तुला लक्ष्मी। आता मात्र ही चूक सुधारायचं ठरवलंय। पीएफ मधले जे काही पैसे बाजूला काढून ठेवलेत ना ते, आणि शाळीग्राम विकून जे पैसे येतील ते, बऱ्यापैकी पैसे जमा होतील माझ्याकडे। आणि एक गोष्ट लक्ष्मी, पैसा नात्यांपेक्षा मोठा नसेलही कदाचित, पण तो नात्यां इतकाच महत्वाचा असतो हे नक्की। फक्त ही चपराक मला आयुष्याच्या साठीत बसली। तुला लवकरात लवकर कळेल अशी अपेक्षा आहे। आणि तुम्हाला लवकर कळावं की काही झालं तरी पैसा नाही, नातीच महत्वाची आहेत।
बाकी पोट माझं केव्हाच भरलंय. देवा, आज हे केवढं मोठं सत्य समोर आणलंयस तू. विश्व ज्या मुलीवर प्रेम करत होता ते लक्ष्मीताईंची मुलगी होती, जान्हवी. जान्हवी दळवी. काय हा योगायोगाने जान्हवी आणि विश्वाचं जर का लग्न झालं असतं तर दोन्ही कुटुंबातले वाद मिटले असते. पण तुझा हा संकेत नाही रे समजू शकलो आम्ही. लक्ष्मीताई आणि हे दोन्ही कुटुंब एक झाले असते, पण नाही. माझ्या विश्वाला तो दुवा बनण्याची संधी नाही मिळाली. हरकत नाही, असो. पण आता जान्हवीचं लग्न झालंय, तिचा तरी संसार सुखाचा होऊ दे आणि माझा विश्वाही सईसोबत आनंदी राहू दे. आता मला लवकरात लवकर काहीतरी करून विश्व आणि सईच्या लग्नाचा विचार करायला हवा. विश्वा सुद्धा बिझनेसमध्ये सेटल होतोय, काम करतोय. तेव्हा हे आमचं लग्न सुखरूप पार पडू दे, किमान आमचं तरी कुटुंब पूर्ण होऊ दे. आमचा संसार सुखाचा कर. तसं वेविका, मी काय म्हणते बघ, ऐकून घे रेणुका. तर बोलून तरी बघ, काय म्हणते ते तर समजेल. काय चाललंय हे सगळं? त्या बायका एक मूर्ख, आम्हाला भावनाताईच पाहिजे म्हणे. पेंडो काय सगळ्या. आई नाही हो, एकतर आधीच आनंदीमुळे मी तिच्याशी बोलणं कमी केलंय. आता आपण आपल्या फायद्यासाठी असं तिला हे करायला सांगणं माझ्या मनाला काही पटत नाहीये. ए रेणुका, पक्षासाठी एवढं काम केलंस तर काही बिघडत नाही. जास्त स्वतःचं डोकं चालू नकोस, मी सांगते तेवढं कर, समजलं. अगं बया बया बया, तुम्ही अजून कशात काय नाही, आणि तुम्ही सगळ्या कशा काय आलाय. नाही म्हणजे कसं आहे, अजूनही आमच्या धाकट्या नाच सुनेशी बोलणंही झालेलं नाही आमचं ग. पण तुम्हाला बोलवलं कोणी? मी बोलवलं. मला माफ करा, मी मगाशी तुम्हाला नाही म्हटले, पण आता मी पक्षाचं काम करायला अगदी मनापासून तयार आहे. ही उपरती हिला कशी झाली? कशी का असे ना, आपल्या पथ्यावरच पडले ना, मग झालं. तर भावना तयार कशी झाली? मला वाटलं आनंदीला आम्ही नाकारलं, या गोष्टीचा राग असेल तिच्या मनात, म्हणूनच ती हे काम करत नाहीये. चला मग आता आपण शिकवणीला सुरुवात करूया. आज तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवणार आहे मी. तू माझी पर्सनल सेक्रेटरी सुद्धा आहेस. ये बस. त्यामुळे
आजपासून माझ्या मीटिंग्स, अपॉइंटमेंट्स, प्रेझेंटेशन्स, कन्स्ट्रक्शन व्हिजिट या सगळ्यासाठी तू माझ्यासोबत असणार आहेस. येस प्लीज कम इन. सॉरी सर, पण तुम्हाला प्लीज 2 मिनटं यावं लागेल. त्या मशीनमधला डिफेक्ट तुम्हाला दाखवायचा आहे. चल जानू, आपण दोघेही जाऊ. एक मिनिट, तिथे कोण कोण असणार आहे? आपले 2 इंजिनियर्स, 2-3 मशीन रिपेअर करणारे आणि आपण दोघं. ठीक आहे, यू गो अहेड, मी येतो. जानू, तू इथेच थांब, मी जाऊन येतो. तिथे सगळ्या पुरुषांसमोर मी तुला घेऊन जाणार नाही आहे जानू. तू ऑफिसमध्ये आहेस म्हणजेच माझ्या नजरकैदेत आहेस. May I come in? येस. विश्वा, तू इथे? मी आता हे जे वाटतेय ना, हे बँकेचे फॉर्म आहेत. आपण हे फॉर्म भरून बँकेत खातं उघडू शकतो. तर आता सगळ्यात आधी आपण हे फॉर्म भरायला शिकूया. महत्वाचं म्हणजे काय आहे ना, आधी आता आपण हा फॉर्म भरण्याची भीती घालवूया. नीलांबरी वहिनी, तुम्ही येता का इकडे? मला जरा तुमची मदत लागेल. हो आले. हा जो फॉर्म आहे ना, हा आता तुम्ही भरा, म्हणजे आपल्याला या सगळ्या बायकांना नमुना दाखवता येईल. आई, तुम्ही हा फॉर्म भरता का? मला ना किचनमध्ये महत्वाचं काम आठवलंय. मी आले लगेच. अगं भावना, नाही म्हणजे मला लिहिता येतं, पण हा फॉर्म मला नाही भरता येणार. आई, तुम्ही भरता का? म्हणजे आता तू मला काम सांगतेस काय? बायानो, कसली शिक्षिका नेमली आहे तुम्ही? हे आपल्यालाच कामाला लावते. तसं नाही, तुम्हाला जमेल तितका फॉर्म भरा ना तुम्ही. म्हणजे आपल्याला नमुना दाखवण्यासाठी फक्त भरायचा आहे फॉर्म. उरेल तो बाकी सगळं मी भरते. यांना कोणालाच फॉर्म भरता येत नसेल का? मॅडम, अहो चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवताय तुम्ही. म्हणजे आजी, आई, निलांबरी वहिनी, ज्यांना तुमच्या शिक्षणाचा, नोकरीचा, हुशारीचा प्रॉब्लेम होता, त्या स्वतःच फार शिकल्या नाहीत, माहिती आहे ना तुम्हाला. आई आणि वहिनी तर धड शिकल्या नाहीच आहेत, पण आजीने सुद्धा शेवटचं पेन कधी हातात धरलं होतं तिलाच माहिती. सिद्धू, तुला चांगलं माहितीये की मी जास्त शिकले नसले तरी मी निरक्षर नाहीये. हो,
मग बर की फॉर्म. ए तुला समजायला पाहिजे, माझं वय झालंय, एक एक अक्षर लिहिताना माझा हात थरथरतोय. कसं आहे आजी, हस्ताक्षराची स्पर्धा नाहीये आणि मुळात फक्त अक्षर माहिती असून काही उपयोग नाहीये. मुळात फॉर्म मध्ये काय भरायचं आहे ना ते कळलं पाहिजे. हे बघा, फॉर्म भरता न येणं यात काहीही चूक नाहीये. आपल्याला तेच तर शिकायचंय ना या शिकवणीत, आणि आपण तेच शिकणार आहोत. इथून पुढे आपल्या कोणालाही इतरांवर अवलंबून राहायची वेळच येता कामा नये. आपण एकदम बरोबर बाई निवडले. रेणुकाताई, आजी, नीलंबरीताई, मला वाटतं तुम्ही पण या क्लासला बसावं. भावनाकडून हे सगळं शिकावं. तुम्ही तिघी शिकताय आणि भावना शिकवते हे बघून बाकी सगळ्या बायका खूप खुश होतील. तुमच्या घरात सून सासू जाऊ भेदभाव नाही हे सगळ्यांना कळेल. अरे बेस्ट आयडिया आहे खरंच. चालेल ना आजी. अच्छा बरं, तुमच्या क्लाससाठी ना एक महत्वाची गोष्ट आणली आहे मी. एक मिनिट. इथे काय करतोयस? नाही, तुझं काही काम आहे का इथे? आणि हो, तुला माहिती आहे ना कोणाचं ऑफिस आहे हे? माझ्या नवऱ्याचं, जयंतचं ऑफिस आहे. तुझं काही काम आहे का त्याच्याकडे? हां, अरे बोल ना, काहीतरी विचारतीये मी तुला. का याची उत्तरं नाही आहेत तुझ्याकडे? नाही काय, माझ्या लग्नानंतर तर तू गायबच झालास रे. माझे कॉल्स, मेसेजेस कशालाच तू रिप्लाय दिला नाहीस. पण आता तुला मी एक साधा प्रश्न विचारलाय, तू का आलायस इथे, नक्की काय काम होतं तुझं इथे, पण त्याचंही उत्तर तू देत नाहीयेस. बोल. मला ना कळत नाहीये तुला नक्की काय झालंय. तू असं विचित्र का वागतोयस? आणि हो, एक मिनिट, तुला कोणत्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवायचा नाहीये ना माझ्या बरोबर? मग का असं कुठल्याही कारणाने माझ्या समोर येतोस तू? बोल ना, बोल. बोलणार आहेस? विश्वा, मी तुला काहीतरी विचारते. तुम्ही आलात? हो. प्लीज प्लीज हॅव अ सीट. जानू, तू पण बसून घे. तेव्हा जयंत आता विश्वावरून काही संशय तर घेणार नाही ना? जानू, तुझे एक कॉलेज फ्रेंड. आय नो तू यांना बघून थोडीशी सरप्राईज झाली असशील. हे आपल्यासोबत एक प्रोजेक्ट करतात. त्या प्रोजेक्टच्याच रजिस्ट्रेशनसाठी आपण सकाळी ऑफिसला गेलो होतो. मिस्टर देशमुख, माझ्या आधी तुम्ही जानूला तुमची मैत्रीण, मग माझी बायको म्हणून ओळखत असाल, पण आता तिचं प्रमोशन झालंय. आता ती माझी मॅनेजर म्हणून ऑफिसला जॉईन झाली. त्यामुळे या प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स आपण जानूसमोरही डिस्कस करू शकतो. दॅट्स कूल. आणि आता जानू कायमच माझ्यासोबत असणार आहे. ती रोज ऑफिसला येणार आहे माझ्यासोबत.
है ना जानू? जानू रोज ऑफिसला आहे ना, आता रोज मी कसं फेस करू जानूला? मिस्टर देशमुख, तुम्ही जान्हवीसाठी परत एकदा प्रेझेंटेशन द्याल का? म्हणजे तिलाही सगळं कळेल. हो, वाय नॉट, देईन ना. हे प्रोजेक्ट प्रायमॅरिली करण्यामागचे 2 रिझन्स आहेत. कॅन आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज? Sure. मिस्टर देशमुखांना काय झालंय? असं का बोलतायत? मला कळतंय विश्वा, तुला आता काय होतंय ते. तू माझ्यामुळे डिस्टर्ब आहेस ना. काय वेळ आली रे ही आपल्यावर. एक मिनिट मिस्टर देशमुख, काय झालंय? तुम्हाला काही होतंय का? या, आय एम फाईन, आय एम कम्प्लिटली फाईन. तुम्ही थोडे डिस्टर्ब वाटताय. आणि परवा तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलं होतं. यू शुअर युअर ओके? हां, ॲक्च्युली त्यावेळेस जेव्हा दिलं होतं प्रेझेंटेशन तेव्हा प्रिपेअर्ड होतो ना, वेल प्रिपेअर्ड होतो. आता तुम्ही ऑल ऑफ अ सडन सांगितलं म्हणून थोडा गोंधळ आहे. मिस्टर कानेटकर, मला थोडा वेळ देता का प्लीज? रिलॅक्स मिस्टर देशमुख, टेक युअर टाईम. मला खात्री आहे तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन द्या. नो, मी हे काय बोलून गेले? लक्ष्मी, मला जरा सांग ते. एक मिनिट, तुमची इथे स्वयंपाकघरात यायची वेळ संपली. हा, काय काय स्वयंपाकघरात यायची वेळ म्हणजे काय काय? तुमची इथे या स्वयंपाकघरात यायची वेळ आत्ता संपली आहे. लक्ष्मी, काहीतरीच काय, या वेळ आपल्याला कधीपासून लागू झाल्या? जेव्हापासून तुम्ही संतोषच्या बाजूने उभं राहिलात, आता त्याचे नियम तुम्हालाही लागू. लक्ष्मी, अगं असं काय करतेस तू? तुला चांगलंच माहितीये आपल्यातले मतभेद हे वैचारिक आहेत. आपण मुलांसारखे काही घराचे 2 भाग केलेले नाहीये. एक मिनिट, जेव्हापासून तुम्ही संतोषच्या बाजूने उभे राहणार आहात असा निर्णय जाहीर केलात ना, तेव्हापासून त्याने जे नियम उभे केलेले आहेत ते तुम्हाला पण लागू होतात. आणि त्याप्रमाणे इथे थांबण्याची तुमची वेळ ही नाही, संपली आहे. अगं लक्ष्मी माझं ऐक ना. अगं हे नियम वगैरे एक मिनिट, तुम्ही पुन्हा नियम मोडताय. आता काय केलं मी? आता जर तुम्हाला या हॉलमध्ये यायचं असेल तर या बाजूने नाही, तसं तिकडे दोरीच्या त्या बाजूने. लक्ष्मी, नियम म्हणजे नियम, त्या बाजूने. लक्ष्मी, अगं आता आलो या बाजूला मी. हो का आता आपल्या कर्माची फळ. हे बघ आई, तू न काय तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळं नीट कळलंय ना? हो. मग आता गॅस भरण्याचा फॉर्म असू दे, किंवा लाईट बिलाचा फॉर्म असू दे, किंवा बँकेतल्या खात्याचा फॉर्म असू दे, किंवा कुठलाही फॉर्म असू दे, तुम्हाला आता तो नीट भरता येईल. आपल्याला कठीण वाटणारं पण खरं तर सोपं असणारं कुठलंही काम तुम्ही आता करू शकता. ताई, तुम्ही खूप सोप्या भाषेत शिकवलं आम्हाला. ओरडला नाही, चिडला नाही, आम्हाला कळेल अशा भाषेत शिकवलं. बरं, आता खूप वेळ झालाय, मी काहीतरी नाश्त्याचं आणि चहाचं बघते.
भावनाताई, आता तुम्ही बँकेचा व्यवहार आणि सरकारी योजना हे रोज थोडं थोडं शिकवा. हो हो, हे कामं तर बायकांना आलीच पाहिजेत. उद्यापासून तुम्ही हे शिकवा. रोज म्हणजे आपण रोज शिकवणी घेणार आहोत? हो, नाही तर सराव कसा होणार? हो, आजही घडलं त्याचा व्हिडिओही आम्ही काढला आहे आणि तो आज गावातल्या सर्व बायकांना आम्ही दाखवू. म्हणजे उद्यापासून ते आपण येणार. मोठी मॅडम बनायला निघाली होतीस ना, आता बघ कसं हे प्रकरण तुझ्याच गळ्याशी येते ते. भूक लागली असेल ना तुला? तुझ्यासाठी दूध आणि बिस्किट आणले, घे. अगं घे. सावकाश. हा, काय करत होतीस तू? चित्र काढत होते. अच्छा, कुठलं चित्र काढत होतीस बघू? हे आमच्या तिघांचं चित्र आहे. ही मी, ही माझी भावना आहे आणि हे माझे बाबा. आज मी हे चित्र पाहिलंय, पण यापुढे कधीच नाही बघू शकत. आणि त्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे. किती दिवसांची सुट्टी आहे बाळा तुला? महिन्याभराची. ना भर इथे राहणार आहे म्हणजे मलाच काहीतरी करायला हवं. किती दिवस हे क्लास घ्यावे लागतील? इलेक्शन होईपर्यंत. हे बघा, मला माफ करा, पण रोज क्लास घेता येईल असं मला नाही वाटत. माझं ऑफिस असतं. थांब ग जरा, वेळ आली की मी बरोबर बोलेन. ताई, तुम्ही फार छान शिकवता. तुमच्यासारखे शिकवणारी शिक्षिका पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त क्लासमध्ये बायका येतील. हो, पण ताई, आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढू आणि कधी तुम्ही ऍडजस्ट करा, कधी आम्ही ऍडजस्ट करतो. ताई, तुम्ही नाही नको म्हणू, आम्ही खूप आशेने तुमच्याकडे बघतो. आपण अशी कुठली तरी वेळ ठरवली तर ज्यात माझं ऑफिसमध्ये नाही येणार, म्हणजे संध्याकाळी वगैरे. नाही, चालणार नाही. तुझ्या सवडीनुसार या बायकांची वेळ काळ ठरवली जाणार नाही. आनंदी बाळा, अगं तू महिनाभर सुट्टी आहे तुला, तू इतके दिवस इथे राहणार आहेस? तुला बोर नाही होणार? नाही म्हणजे तुझी भावना आई आणि सिद्धू दिवसभर बाहेर असतात ना, मग तुला खूप कंटाळा येईल बाळा. पण ते जेव्हा येतात ना तेव्हा आम्ही खूप धमाल करतो. हो, पण तरी सुद्धा दिवसभर ते कामात असतात, मग तुला इतका वेळ बोर होईल ना. मी काय म्हणते, तू तुझ्या आत्याकडे किंवा तुझ्या आजीकडे का नाही जात? अजून एकदा ये. तिथे तुला मजा येईल. तिथे तो वरद दादा असतो ना आजीकडे, आत्याकडे, मामाकडे तुझं छान वेळ जाईल. ते खूप लाड करतात ना तुझे. अगं आनंदी, काय झालं तुला? तुला कसली भीती वाटते का? मला माझ्या भावनांसोबत राहायचंय.
खात्रीने बोलतीये, कारण जयंत इतक्या सहजासहजी कोणाचंही कौतुक करत नाही. आता त्याला तुमच्याबद्दल एवढं कौतुक आहे, एवढी श्युरिटी आहे, म्हणजे नक्कीच तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन आधीही दिलं असणार आहे ना. रिलॅक्स विश्वा, रिलॅक्स. असं समज की जानू या रूममध्येच नाही आहे आणि ते प्रेझेंटेशन. आता कशाही पेक्षा हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे हे विसरू नकोस. मॅड, असं समज की मी जान्हवी कानेटकर नाही, तर तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण जानू आहे, जिला बघून तुला खूप शांत वाटायचं, जिच्याशी बोलून तू सगळी टेन्शन विसरून जायचंस. तुला प्रेझेंटेशन चांगलं करावंच लागेल मॅड, कारण मला माहिती आहे हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचा असणार आहे ते. You're absolutely right, Mr. देशमुख. है ना जानू? जानू, कसं वाटलं तुला हे प्रेझेंटेशन? सी, आय टोल्ड यू. मी सांगितलं होतं ना, तुम्ही ज्या कोणालाही ही आयडिया पिच कराल ना, त्याला नक्कीच आवडेल. आय एम सो ग्लॅड जानू तुला हा प्रोजेक्ट आवडला. एक्सक्यूज मी आलोच. दिगंबर? हॅलो दिगंबर, काय काय झालं? मिस्टर दळवी, अभिनंदन करायला फोन केलाय. अभिनंदन कशासाठी? अहो, चित्रगुप्ताकडून निरोप आलाय, तुमची नोकरी पक्की झाली आहे. खरंच? अहो पण मला तर साहेब म्हणाले होते की तुम्हाला नोकरी मिळाली आहे, पण नोकरी पक्की आहे असं समजू नका. हां, आणि अचानक त्यांचं मत कसं काय बदललं? अहो, तुम्ही सकाळी एक इलेक्ट्रिक कार नाही का रिपेअर केली, ती पाहून ते प्रचंड खुश झाले. अहो, अशी कामं करणारा आपल्या गॅरेजमध्ये एकही मेकॅनिक नव्हता. उलट तुमच्यावर खुश होऊन त्यांनी 501 रुपये सुद्धा बक्षीस दिले आहेत. खरंच? दिगंबर, एक सांगू का? अहो, मी लहान असताना एखादी चांगली गोष्ट केली की माझे वडील सुद्धा मला बक्षीस द्यायचे. त्याची आठवण झाली मला. साहेबांना माझ्याकडनं धन्यवाद सांगा. अच्छा, ही चांगली बातमी सगळ्यात आधी लक्ष्मीला सांगतो. ही बातमी ऐकून तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून जाईल. लक्ष्मी, लक्ष्मी. हे बघ, दुपारचा वेळ या बायकांचा हक्काचा असतो. संध्याकाळी त्या परत कामाला भिडतात. तू संध्याकाळी आरामात येशील तेव्हा या बायका पुन्हा कामाला जुंपलेल्या असतात. त्यांच्याकडं तुझ्या एवढा फुकट वेळ नाहीये. आणि हे बघ, एकदा हाती घेतलेलं काम तडीच न्यायचं असतं. याची धरसोड वृत्ती बरोबर नाही, समजलं? हो ना. आणि गाडे पाटलांची सून शिकवणार ही बातमी आतापर्यंत गावभर पोहोचली असेल, आणि भावनाने जर असं धरसोड केली तर बरं नाही दिसणार. अगं, अशी घाबरतेस का तू? हे बघ, ती पण तुझीच माणसं आहेत की नाही, हो की नाही? मग तू त्यांच्याकडे जर गेलीस तर त्यांनाही बरं वाटेल. आत्या, मामा, आजी ह्यांना तू तिथे गेलीस तर किती आनंद होईल ना. ते वाट बघत असतील बाळा तुझी. तू तिथेच का नाही जात? तुला पण किती बरं वाटेल तिथे गेल्यावर. आणि
मला सांग, तुझे मित्रमैत्रिणी आहेत ना, ते सुद्धा जात असतील त्यांच्या आत्या मामाच्या गावाला. आई, मग तू हे सगळं काय करतेस, काय बोलतेस हे सगळं? रडायचं नाही असं. बाबा आलेत ना आता, अजिबात नाही रडायचं. ताई करा ना काहीतरी ऍडजस्ट. काय करू मी? हा गुंता सुटतच नाहीये. मला ओव्हर टाइम करायचा होता, पैसे जमा करायचे होते. कसं करू हे सगळं? हे बघ, तू कुठेही जाणार नाहीयेस. बाबा तुला कुठे जाऊच देणार नाही. तू इथेच माझ्या आणि भावनाई जवळ राहणार आहेस. आणि प्रॉमिस आहे बाबांचा, एकदम पक्कावाला. जा, तू बिंदास जा आणि तुझं ड्रॉइंग कम्प्लीट कर. लक्षात आहे ना चिक्या? कम्प्लीट झाल्यावर बाबांना दाखवायचं. असं रडायचं नाही आता. हस. आई, मला तुझ्याशी जरा बोलायचं. ये. बाहेर. So yeah, I'll take your leave. Sure. Yes, please come in. मिस्टर देशमुख, हां? ज्यूस आलेत, प्लीज पिऊनच जा. नको, काही गरज नाही आहे ज्यूसची. आय इन्सिस्ट, प्लीज अ बेट. एक मिनिट. ॲक्च्युली काय आहे ना, जयंतला माझी जरा जास्तच काळजी आहे. म्हणून तो एवढ्या प्रिकॉशन्स घेतोय. I'll take your leave then. Sure. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, पण हे असं बाहेरच्या लोकांसमोर जर तू असाच वागत राहिलास तर उगाच त्यांना काहीतरी वेगळाच संशय येईल. जानू, माझ्या नकळत एक हाडा मासाचा माणूस आपल्या घरी येऊन राहून गेला आणि माझ्या जानू बरोबर बोलत होता. जर का हे घडू शकतं तर जगात काही होऊ शकतं. आणि तुझी काळजी घेणं हे माझ्यासाठी मस्ट आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यासाठी जगाला जर का मी वेडा वाटलो तरी चालेल. थांब जानू. आता पी. लक्ष्मी, ए लक्ष्मी, अगं लक्ष्मी थांब ना. अगं ऐक ना. एक मिनिट काय? तिकडे ती बाजू तुमची.
ती बाजू आहे तुमची. हो हो हो. आता बोलू. हो बोला. लक्ष्मी, अगं तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. हो का? हो. बोला ना. अगं काय झालं, आज गॅरेजमध्ये एक ईबी आली होती. इलेक्ट्रिक व्हेकल, आणि ती कोणालाच रिपेअर करता येत नव्हती. अगं मी ती रिपेअर केली आणि मालक एवढा खुश झाला, त्यांनी मला बक्षीस दिलं. हो का? हो पैसे दिले का? हो, पैसे मिळाले मला. अगं बाई किती छान, अगदी तुमच्या मनासारखं. नाही म्हणजे जेव्हापासून तुम्ही पैशाच्या बाजूने उभे राहायला शिकलात तेव्हापासून देवही तुमच्याकडे पैसा पाठवतोय. आता एक काम करा, तुम्ही आणि तुमचा तो मुलगा संतोष दोघं मिळून या पैशाने मज्जा करा. ठीक आहे? येऊ मी? ए लक्ष्मी, लक्ष्मी, अगं असं काय करतेस तू? तुला माहिती आहे ना, ही आनंदाची बातमी जोपर्यंत मी तुला पहिल्यांदा सांगणार नाही, जोपर्यंत माझा आनंद तुझ्याबरोबर शेअर करणार नाही, तोपर्यंत मला सुद्धा आनंद कसा मिळेल का? तुला खरंच सांगतो लक्ष्मी, मला कितीही पैसे मिळाले ना, पण जर तू माझ्या बरोबर नसशील तर माझ्या लेखी त्या पैशांची किंमत 0 आहे. हो ना? म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचंय ना, पैसा महत्वाचा नाहीये, नातीच महत्वाची आहे.